छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. ही लढाई फक्त पक्ष विरुद्ध पक्ष अशी राहिलेली नाही, तर आता ही लढाई आहे पक्षाच्या आतल्या शक्ती संघर्षाची. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे, पण त्याच वेळी शिंदे गटातही उमेदवारीसाठी अक्षरशः रांग लागलेली दिसते. मात्र या गर्दीमागे जे आतून खतखततंय ते आता उघडपणे समोर येऊ लागलेलं आहे. शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू झालंय. पुत्रासाठी राजकारण तापलंय आणि वरिष्ठ नेत्यांमधील तणाव आता लपून राहिलेला नाहीये. जयस्वाल असो की तन्वानी, तुपे किंवा मग पालकमंत्री संजय शिरसाट, सगळेच फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत. यातूनच स्थानिक राजकीय संघर्ष उभा राहू शकतो. कारण हा केवळ एका वॉर्डचा प्रश्न आहे की येत्या काळात शिंदे गटाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. नेमकं काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि याचे राजकीय पडसाद कुठपर्यंत जाणार आहेत, आज याच सगळ्यांचा सविस्तर वेध घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने अर्ज वाटप सुरू केलं आणि त्याच पहिल्या दिवशी पक्षातील अंतर्गत तणाव उफाळून आला. हेच मुळात बरंच काही सांगून जातं. दिवसभरात तब्बल 536 इच्छुकांनी अर्ज नेले. म्हणजेच शिंदे गटाकडेही उमेदवारीसाठी किती मोठी अपेक्षा आणि स्पर्धा आहे हे स्पष्ट झालं. आजही अर्ज वाटप सुरू आहे आणि पुढील 2 दिवस मुलाखती होणार आहेत. पण या प्रक्रियेनं पक्षात समन्वय वाढवण्याऐवजी संघर्ष अधिक उघड केला, असं चित्र सध्या दिसतंय. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे गुलमंडी वॉर्ड. कारण इथे प्रश्न आहे थेट पुत्राचा. आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तन्वानी दोघांनाही आपल्या मुलासाठी उमेदवारी हवी आहे. कुणीही मागे हटायला तयार नाहीये. तन्वानी यांनी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारीसाठी माघार घेतली होती आणि ते शिंदे गटाचे उमेदवार म्हणजे अर्थात आमदार प्रदीप जयस्वाल. नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यामागची त्यांची अपेक्षा स्पष्ट होती, पुत्राला संधी. पण त्याच वॉर्डमधून आमदार जयस्वाल यांच्या पुत्राचीही तयारी सुरू आहे. त्यामुळे हा संघर्ष वैयक्तिक नसून तो थेट राजकीय विश्वास, परतफेड आणि नेतृत्वाच्या वर्चस्वाशी जोडलेला आहे. किंबहुना तब्बल 10 वर्षांनी महानगरपालिका निवडणुका होत आहेत. आता इतकी वाट बघितल्यानंतर कुणालाही ही संधी दवडायची नाहीये. यापूर्वी सुद्धा ऋषिकेश जयस्वाल गुलमंडी वॉर्डमधून निवडणुकीस तयार होते, पण ऐनवेळी चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे समोर आले आणि त्यांनी माघार घेतली. आताही ते पूर्ण तयारीनिशी आहेत. पण किशनचंद तन्वानी यांनी आपल्या पुत्राला पुढे करत पुन्हा एकदा त्यांच्यासमोर अडचण निर्माण केली आहे. अर्थात नाराजी उफाळणं शक्य आहे. त्यामुळे आता तन्वानी यांच्यासाठी पुन्हा ऋषिकेश जयस्वाल माघार घेणार की यातून वेगळा सुवर्ण मध्य गुलमंडीसाठी काढला जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या वादामुळे शिंदे गटात आधीपासून असलेला तणाव पुन्हा एकदा पुढे आला आहे. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील मतभेद आधीच चर्चेत होते. आता गुलमंडीतील संघर्षामुळे पक्षातील गटबाजी अधिक ठळकपणे समोर आलेली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या बैठकीनंतर जंजाळ फ्रंट फूटवर आले, तर शिरसाटांच्या जवळचे काही नेते बॅकफूटवर गेले, अशी चर्चा सुद्धा सुरू झाली. म्हणजे संघटनात्मक ताकद कुणाकडे आहे याचं नव्याने समीकरण तयार होताना दिसतंय. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर त्र्यंबक तुपे अचानक गायब झाल्याची चर्चा रंगली. अर्ज वाटप सुरू असताना काही प्रमुख नेते दुपारनंतर निघून गेले, काही चेहरे दिसेनासेच झाले. ही अनुपस्थिती साधी नाही, कारण स्थानिक राजकारणात उपस्थिती म्हणजे ताकद आणि अनुपस्थिती म्हणजे नाराजी असा स्पष्ट संकेत मांडला जातो. त्यामुळे शिंदे गटात सध्या सर्व काही ऑल इज वेल नाही हे या घडामोडींमधून अधोरेखित होतं. गुलमंडीतील संघर्ष आणखीन गुंतागुंतीचा आहे, कारण इथे फक्त 2च इच्छुक नाहीत. माजी नगरसेविका प्रीती तोतला आणि प्राजक्ता राजपूत याही लढण्यास इच्छुक आहेत. 2 बड्या नेत्यांच्या संघर्षात आपली संधी कुठे जाणार ही चिंता या इच्छुकांनाही सतावते. म्हणजे एकाच वॉर्डमध्ये अपेक्षा, नाराजी आणि अस्वस्थता सगळं एकाच वेळी उसळलेलं आहे. या सगळ्यांवर जंजाळ यांनी दिलेलं स्पष्टीकरणही तितकंच राजकीय आहे. तन्वानी अनेक दिवस पक्षाच्या बैठकींना येत नाहीत. जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असा माझा आग्रह आहे, असं सांगत त्यांनी थेट एक संदेश दिला आहे.
पण जर पुत्राला उमेदवारी मिळाली नाही तर तन्वानी वेगळी भूमिका घेऊ शकतात ही शक्यता कुणीही नाकारू शकत नाही. आणि इथेच शिंदे गटासमोर मोठा प्रश्न उभा राहतो. ही नाराजी केवळ एका वॉर्डपुरती मर्यादित राहील की ती पुढे जाऊन संघटनात्मक तड्याला कारणीभूत ठरेल? शिंदे गटाच्या उमेदवारी प्रक्रियेत विचारले जाणारे 18 प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. प्रभागातील मतदान, सामाजिक रचना, विरोधी पक्षाचे बलस्थान, पक्षासाठी आधी काय काम केलं आहे हे सगळं तपासलं जायचं. याचा अर्थ पक्ष अधिक शिस्तबद्ध आणि रणनीतीने निवडणूक लढवू पाहतोय. पण जेव्हा अशा प्रक्रियेत भावनिक अपेक्षा, जुनी देणीघेणी आणि वैयक्तिक समीकरणं अडथळा ठरतात, तेव्हा निर्णय अधिक अवघड होतात. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही केवळ स्थानिक निवडणूक नाहीये. इथे मिळणारा कौल हा राज्यातील सत्ता समीकरणांवर, शिंदे गटाच्या ताकदीवर आणि भाजप सोबतच्या युतीतील संतुलनावर परिणाम करू शकतो. त्यामुळे उमेदवारीतील प्रत्येक निर्णय हा भविष्यातील मोठ्या राजकारणाचा पाया ठरू शकतो. जर नाराज गट सक्रिय झाले तर त्याचा फायदा थेट विरोधकांना होऊ शकतो. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसणारं हे नाराजी नाट्य केवळ उमेदवारीपुरतं मर्यादित आहे की हे शिंदे गटातील अंतर्गत संघर्षाचं मोठं संकेतचित्र आहे? पुत्रासाठी सुरू झालेला हा तणाव नेत्यांनाच अडचणीत आणणार की पक्षालाच? अखेरीस हा वाद स्थानिक समितीत मिटणार की थेट एकनाथ शिंदेंच्या कोर्टात जाऊन नवं राजकीय वळण घेणार? याची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच. पण तोपर्यंत एक प्रश्न कायम राहतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही निवडणूक जिंकली जाणार आहे मतदारांच्या विश्वासावर की पक्षातील अंतर्गत संघर्षावर? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.